गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. काल आपण 300 ते 310 अशा 10 ओव्या बघितल्या होत्या. तिसऱ्या अध्यायातल्या, सॉरी, 13व्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरीमधल्या. अहिंसेबद्दल चिंतन सुरू होतं. तर तिथपासून आता पुन्हा पुढे सुरू करू. 310 कुठली होती ओवी आपण बघू, नंतर मग त्याच्या पलीकडे जाऊ. ठीक आहे. या कारणे किरीटी इंद्रियाची गोठी मनाची राहाटी रूप केले. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचं स्पष्ट वर्णन केलं. म्हणजे इंद्रियांमधनं हिंसा जर प्रगट होत नसली, इंद्रियांमधून देखील अहिंसाच प्रगट होत असली, तर त्यातून मनातल्या अहिंसेची सिद्धता होते. मनातली जी अहिंसा आहे ती इंद्रियांमधनं बाहेर आपल्याला प्रगट होताना दिसेल. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचं स्पष्ट वर्णन केलं. ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयाचा देखशील. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल, तो जाणा वेल्हाळ ज्ञानाचे वेळावळ. हे असो निखळ ज्ञानची तो. तो पुरुष ज्ञानाचं विस्तृत मंदिर आहे असं समज. हे राहू दे, तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. काल आपण काय चिंतन केलं होतं की अहिंसेचं किंवा हिंसेचं मूळ कारण काय आहे, किंवा अहिंसेचं देखील मूळ कारण तेच आहे. हिंसेचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण जर नष्ट झालं तर हिंसा नष्ट होईल. कारण की जर कारण नसलं तर कार्य प्रगट नाही होऊ शकत. जर आपल्या मनामध्ये हिंसा नसलीच तर ती आपल्या कायेतून, वाचेतून, विचारांमधून प्रगट कशी होईल? तर याचं मूळ कारण आपण अज्ञान आहे हे समजलं होतं ना काल, नाही? अज्ञान जर गेलं आणि फक्त ज्ञान जर उरलं तर अहिंसा सहज प्रगट होईल. ज्ञान काय आहे? ज्ञान हे आहे की माझ्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं जे काही आहे असं मला वाटतंय ते केवळ प्रतीती मात्र आहे. ते केवळ क्षणिक आहे. ते नित्य बदलतंय. ते अनित्य आहे. आणि नित्य कोण आहे? नित्य मी आहे. माझ्याच नित्य मी मध्ये अनित्य ते आहे असं वाटतं. एनिथिंग अदर दॅन मायसेल्फ appears to be other than myself. Only appears. So anything I consider to be apart from me, other than me, is only an appearance. कारण की त्याची आपल्याला जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व आपल्यासाठी सिद्ध नाही होत. हे आपण कितीही वेळा जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी कमी आहे, आणि तो समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या जाणीवेमध्ये जे जाणवतंय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आतापर्यंत कधीही काहीही जाणवलेलं नाहीये. मला जी जाणीव आहे ती तुमच्यापैकी कोणालाच नाहीये. माझ्या जाणीवेमध्ये जो काही विचार उत्पन्न होतोय तो विचार जोपर्यंत तुमच्या जाणीवेमध्ये तशाच प्रकारे प्रगट होत नाही तोपर्यंत मला तुम्हाला काय सांगायचं हे तुम्हाला कळणारच नाही. माझ्या मनातला विचार
तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत मला काय सांगायचंय ते तुम्हाला कसं कळेल? माझी जी जाणीव आहे ती फक्त मलाच माहिती आहे. पण मला हे माहिती आहे की ती जाणीव जी आहे ती माझ्या एकट्याची नाहीये. ती जाणीव मला जे जे जीव इथे दिसतायत असं वाटतंय त्यांची पण आहे. माझी जाणीव आणि तुमची जाणीव ह्या दोन वेगळ्या जाणीवा नाही आहेत. जाणीव एकच आहे. त्या जाणीवेमध्ये मी आणि तू, मी आणि तुम्ही हे जे सगळं द्वैत आहे हे केवळ जाणवतं. केव्हा जाणवतं? जेव्हा आपण जागे असतो तेव्हा जाणवतं किंवा जेव्हा आपण स्वप्नात असतो तेव्हा जाणवतं. असं जाणवतं की आपण काहीतरी बघतो आहोत आणि आपल्याला काहीतरी दिसतंय. तर जो मी बघणारा आणि जे मला दिसतंय ते ह्यांच्यामधलं जे द्वैत आहे ते द्वैत जागृतावस्थेमध्ये किंवा स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला जाणवतं आणि ते फक्त आपल्यालाच जाणवतं. आपल्याला इतरांना जे काही जाणवत असेल ते कुठे माहिती आहे? आपल्याला फक्त आपल्याला जे जाणवतंय तेवढंच माहिती आहे. आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त आपल्याला काहीही माहिती नसतं. त्या जाणीवेमध्ये जे काही दिसतं ते सगळं आपल्याला जाणवतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहिती नाही. हे जे सत्य भगवान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत ते सत्य खरं तर शब्दांमध्ये वर्णन करून सांगता येण्यासारखं नाही आहे. त्या अनुभवापर्यंत पोचण्यासाठी आपल्याजवळ जी जी उपकरणं आहेत, देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, या सगळ्यांच्या आधाराने आपल्याला जे आपलं खरं सत्य आहे त्याचा बोध करून घ्यायचा आहे. आपण जे आहोत ते सत्य नाही असं नाहीच आहे. ते सत्य कुठे नाहीये किंवा कधी नाहीये असं होऊच नाही शकत. ते नेहमीच आहे आणि सगळीकडे आहे. आपण जर असं म्हटलं की हे सत्य सगळीकडे आहे म्हणजे मला सगळीकडे दिसायला पाहिजे, तर सगळीकडे आहे असं जर मला दिसलं तर त्याची जाणीव मला कुठे होते? माझ्या हातच तर होते. ह्याच्यावर आपल्याला स्वतःलाच चिंतन करणं आवश्यक आहे. तर जर अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला आतून जाणवलं, अशा प्रकारचा बोध आपल्याला जर झाला, तर त्याच्यानंतर अज्ञानाला काही वाव आहे का तिकडे? जिथे ज्ञान प्रस्थापित झालेलं असेल तिथे अज्ञान राहूच नाही शकत. कारण की ज्ञान आणि अज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अज्ञान नाहीसं होणं आणि ज्ञान तिथे प्रस्थापित होणं यालाच सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. स्वतःच्या स्वरूपाचा बोध. त्या स्वतःच्या स्वरूपामध्ये वेगळेपणाची भावनाच नाहीये. देर इज नो अदर. अँड सिन्स देर इज नो अदर, नो व्हायलन्स इज पॉसिबल. आपण काल विचार केला होता ना की मी स्वतःचं बोट नाही चावू शकत कारण की हे मी आहे. परंतु हे जर दुसऱ्या कोणाचं बोट असेल, म्हणजे आपल्यापैकी जे लोक नॉनव्हेज खातात किंवा ज्यांनी ह्याच्या आधी खाल्लेलं असेल, आपण तर त्या चिकनचं किंवा आणखीन कुठल्या प्राण्याचं पोट तोडून खाऊ शकतो, नाही? कारण की त्याला आपण आपलं मानलेलं नाहीये म्हणून. वी हॅव टेकन दॅट अदर जीव or other body as apart from me.
तर जागृतावस्थेमध्ये हे शरीर मी आहे अशी जाणीव होणं ही समस्या नाही आहे. जागृतावस्थेमध्ये प्रत्येकाला आपल्याला हे शरीर म्हणजे मी आहे अशी जाणीव होईल. परंतु फक्त हेच शरीर मी आहे आणि बाकीचे जे सगळे शरीर मला दिसत आहेत ते म्हणजे मी नाही आहे, असं जेव्हा आपल्याला वाटतं किंवा असा जेव्हा आपल्याला भ्रम होतो, तेव्हा समस्या सुरू होते. आता ह्याचं जे उदाहरण आहे ना, नेहमी आपण जे उदाहरण बघतो ते म्हणजे आईचं आणि मुलाचं आहे. जेव्हा आईच्या पोटातून बाळ बाहेर निघतं, तेव्हा ते बाळ म्हणजे माझाच एक भाग आहे असं त्या आईला वाटतं आतून. कारण की तिच्या पोटातूनच बाहेर निघालं ना ते. त्यामुळे ते बाळ म्हणजे त्या आईचं एक्सटेन्शन आहे. त्या आईचा विस्तार आहे. असं त्या आईला का बरं वाटतं? कारण की त्या आईने स्वतःला देह मानलेला आहे आणि त्या बाळाला पण देह मानलेला आहे. परंतु तो देह या देहातून बाहेर निघाला असल्यामुळे तो छोटासा देह म्हणजे माझाच विस्तार आहे असं त्या आईला वाटतं. तशा प्रकारचा भाव ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये अखिल जगताबद्दल होता. म्हणून अखिल जगत हे त्यांचाच विस्तार आहे हे त्यांना जाणवलं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण त्यांना माऊली म्हणतो. कारण की जसं आपल्या आईचं आपल्या एका मुलावर छोट्या प्रेम असतं, तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या सगळ्यांवर प्रेम होतं आणि आहे. ज्ञानेश्वर महाराज आज नाही आहेत असं आपण म्हणू का? ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने अजूनही आपल्यामध्ये आहेतच. आणि जर आपण आळंदीला जाऊन त्यांची समाधी उघडून बघितली तर कदाचित आपल्याला तिथे ते अजूनही बसलेले दिसतील संजीवन समाधीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी कुठल्या तरी एका दिवशी त्या भुयारात गुहेत गेले आणि त्याच्यावर दार बंद करण्यात आलं, दगड ठेवण्यात आला. परंतु ते तिथेच त्याच आसनामध्ये अजूनही आसनस्थ आहेत असे आपण सगळे लोक मानतो. त्यांना 2-3 लोकांनी जाऊन बघितलेलं पण आहे. आणि समजा त्यांना आपल्याला दर्शन द्यायचं नसेल, म्हणजे समजा एखाद्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर काम करत असलेल्या एखाद्या माणसाने विचार केला की आपण जाऊन ते खणून बघू आणि लोकांची ही जी अंधश्रद्धा आहे की ज्ञानेश्वर महाराज तिथे बसलेले आहेत, ही अंधश्रद्धा आपण दूर करू, याची शहानिशा करू. असले तर असतील आणि नसले तर नसतील, म्हणजे कळेल आपल्याला ना. तर समजा कल्पना करा तुम्ही की कोणीतरी त्याचा दरवाजा उघडला त्या गुहेचा किंवा त्या भुयाराचा, जिथे कुठे बसलेत ज्ञानेश्वर महाराज. आपण समजा तो दरवाजा उघडला आणि आपण आत गेलो आणि आपण त्यांच्याकडे बघतो असं म्हटलं, तर आपल्याला दर्शन कसं होतं कुठल्याही वस्तूचं, तुम्ही मला सांगा. तुम्हाला माझ्या शरीराचं दर्शन होईल. कसं होईल? तर माझ्या अंगावर काहीतरी प्रकाश पडेल आणि त्यातला काही प्रकाश माझ्या शरीरामध्ये शोषून घेतला जाईल आणि उरलेला जो प्रकाश आहे तो परावर्तित होईल. So some light will get reflected from the body and some light will get absorbed. ठीक आहे. आता समजा ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ अशी सिद्धी असली किंवा आहे, अशी माझी तरी श्रद्धा आहे, की जर त्यांना आपल्याला दर्शन द्यायचं नसेल तर ते काय करू शकतात? आपल्या शरीरावर जो काही प्रकाश पडत असेल तो सगळ्याचा सगळा प्रकाश जर त्यांनी शोषून घेतला आणि परावर्तित काहीच केलं नाही, सो ही ॲब्झॉर्ब्स ऑल द लाईट that is falling upon his body and does not allow any light to be reflected from his body. तर आपल्याला ते दिसणारच नाही. तुम्ही विचार करा की माझं शरीर तुम्हाला जे दिसतंय ना, ते कशाकरता दिसतंय? कारण की सगळ्याच्या सगळा प्रकाश जो माझ्या शरीरावर पडतोय तो मी शोषून नाही घेऊ शकत. काही प्रकाश इथून रिफ्लेक्ट होतोय. तर तुम्हाला जे दिसतंय ते रिफ्लेक्शन आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट.
आणि ते जे रिफ्लेक्शन आहे ते तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन आणखीन एक रिफ्लेक्शन तयार करते आणि मग ते रिफ्लेक्शन तुम्हाला तुमच्या मनामध्ये दिसतंय. तर इतका हा प्रकाशाचा खेळ सुरू आहे फक्त. तर जर ज्ञानेश्वर महाराजांनी असं ठरवलं, की विक्रम पत्तरकिने नावाच्या माणसाला आपण दर्शन देणारच नाहीये, तर मी कितीही डोळे फाडून बघितलं तरी सुद्धा मला जिथे ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत तिथे काहीच दिसणार नाही. कारण की त्यांच्या शरीरावर पडलेला सगळा प्रकाश ते शोषून घेतील. सो आय विल सी नथिंग देअर. ते अदृश्य होतील. असं होऊ शकतं. तर जर आपल्याला आपल्या स्वरूपाचा पूर्ण बोध झालेला असेल, तर हे सगळं विश्व हे माझाच एक विस्तार आहे, असं मला आतून जाणवेल. आणि त्या समस्त विश्वावर माझं प्रेम असेल, जसं ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्यावर आहे, आत्ताही आहे. आणि त्यांच्याच प्रेरणेने, त्याच प्रेमाच्या शक्तीमुळे हे सगळं चिंतन सुरू आहे आपलं, नाही? अशा चिंतनात आपण नेहमी राहिलेलं किती चांगली गोष्ट आहे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय, ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला आहे. जे अहिंसा काने ऐकजे, ग्रंथाधारे निरूपिजे, ते पहावी हे उपजे, ते तोची पहावा. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण म्हणजे वर्णन करतो, ती अहिंसा पहावी अशी जेव्हा इच्छा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पाहावं. जेव्हा आपल्याला असं वाटेल की ग्रंथामध्ये ज्या अहिंसेचं वर्णन केलेलं आहे ती अहिंसा कशी आहे, अशी इच्छा आपल्या मनामध्ये जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा आपण त्या अशा प्रकारच्या माणसाकडे बघायचं. म्हणजे मग आपल्याला ते अहिंसा म्हणजे काय ते कळेल. ते जे तत्व आहे अहिंसेचं ते आपल्याला कळेल. ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे, परी फाकला हे उपहासावे, उपसाहावे, उपसाहावे की उपहासावे, उपसाहावे. तुम्ही मज हा ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात. असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावं, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. म्हणजे अहिंसा हा एक शब्द त्या श्लोकामध्ये आलेला आहे. आपण त्या श्लोकामधले जे 8 शब्द आहेत ना, त्यापैकी हे तिसऱ्या शब्दावर आहोत फक्त सध्या. गेले किती तास आपण या 8व्या श्लोकावर चिंतन करतोय? आपण नाही, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा करतायत. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने, त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या शक्तीने आपणही करतोय. अहिंसा या शब्दाचा जितका गैरसमज आपल्या देशामध्ये झालेला आहे, तितका गैरसमज ह्याच्या आधी कधीच कुठल्याही शब्दाचा झालेला असेल असं मला वाटत नाही. आपण जर अहिंसा हा शब्द, अहिंसेचं तत्व जर खरोखरीच समजून घेतलं, तर आपल्या मनामधनं भय पूर्णपणे निघून झाला पाहिजे. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय अजिबात टिकायला नको. कारण की हिंसा देखील भयाच्याच पोटी होते ना. हिंसा का बरं होते? व्हाय डू वी रिसॉर्ट टू व्हायलेन्स? We resort to violence because we are insecure, because we are afraid. That is why we are violent. जर मी संपूर्णपणे आत्मनी एव आत्मना तुष्टा असं जर असलो, मी जर स्वतःच्या स्वरूपाच्या जाणीवेमध्ये संपूर्णपणे स्थित असलो, तर माझ्या मनामध्ये वेगळेपण येणार नाही. आणि वेगळेपण न आल्यामुळे न हिंसा होईल, न भय वाटेल. भय वाटण्यासाठी माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणीतरी व्यक्ती इथे असणं आवश्यक आहे ना. ती जर नसेल तर मला भय कोणाचं वाटेल? इफ आय एम हिअर ऑल बाय मायसेल्फ, हू विल आय बी अफ्रेड ऑफ?
If I am not afraid, because there is nobody else, so who am I going to be violent against? I cannot be violent against myself. जर माझ्या मनातून, विचारातून, वाचेतून, कायेतून, शरीरातून, इंद्रियांमधून हिंसा प्रकट होत असेल, तर याचा अर्थ माझ्यामध्ये अज्ञान, हिंदीमध्ये म्हणतात ना, कूट कूट के भरा आहे. जर ते अज्ञान चाललं गेलं, तर हिंसा होऊच नाही शकत. तर अहिंसा काय आहे हे समजण्यासाठी जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्याकडे बघावं, म्हणजे मग आपल्याला कळेल की अहिंसा म्हणजे काय. सो ही इज नायदर व्हायलेंट नॉर अफ्रेड. म्हणाल हिरवे चारी गुरु, विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे. कदाचित आपण असं म्हणाल की हिरव्या चाऱ्यात, म्हणजे गाय म्हैस वगैरे जनावर सुटले असतात, ते जसं चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेला लागण्याचं विसरतं, अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो, तैसिया प्रेमाची स्फूर्ती, फावलिया रसवृत्ती, वाहविला मती आकळ येना. त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहवत गेली, ती आवरत नाही. म्हणजे समजा गाय किंवा म्हैस, एखादं जनावर समजा हिरव्यागार चाऱ्याच्या कुरणामध्ये हरवून गेलं, म्हणजे त्याच्यासमोर अतिशय कोवळं लुसलुशीत असं गवत आहे. कुरण आहे. कुरण म्हणजे पूर्ण मोठं शेत, मोठं क्षेत्र, मोठी जागा. त्याच्यामध्ये समजा हिरवंगार गवत असलं, तर ती गाय किंवा ती म्हैस तिथे चरतच राहील आणि आपल्या घरी येण्याची वाट विसरून जाईल. त्याप्रमाणे अहिंसा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांना इतका आवडला की त्याच्यामध्ये ते वाहवत गेले. किंवा कधी समजा एखादा पक्षी वाऱ्यामुळे वाहवत जातो आपल्या घरट्यापासून दूर, तशा प्रकारे ते वाहवत गेले. इतकी या शब्दाची महती आहे. आणि त्याच्यावर त्यांना इतकं निरूपण करावंसं वाटलं, इतकं चिंतन करावंसं वाटलं, आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्याला पण ह्याचा सगळा लाभ झाला ना. तरी तैसे नोहे अवधरा, कारण असे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तिही चेची. तर ऐका महाराज, तसं नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाहीतर अहिंसा हे पद 3च अक्षरांचे. अहिंसा म्हणता थोडी, परी ते तैची होय उघडी, जे लोटीजती कोडी मतांचिया. अहिंसा म्हणायला थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचं खंडन करावं, तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. अनेक चिंतकांनी अहिंसेचा जो विचार केलेला आहे, जे चिंतन केलेलं आहे अहिंसेबद्दल, ते सगळंच्या सगळं चिंतन आपण केलं, त्याचा पुनर्विचार केला, त्याच्यावर मनन केलं, तर अहिंसा काय आहे हे आपल्याला खरंच कळू शकेल. पुन्हा एकदा तुम्ही विचार करा की गीता भगवंतानी हिंसेला प्रवृत्त करावं अर्जुनाला, यासाठी लिहिली गेलेली आहे, असं गीतेचे जे विरोधक आहेत किंवा जे क्रिटिक्स आहेत ते म्हणतात. कारण कथा तर तशीच आहे. कथा तर ही आहे की युद्धाच्या मैदानामध्ये अर्जुन गर्भगळीत होऊन खाली बसला, कृष्णाला हे सांगत की मी आता लढणार नाही. तर कृष्णाने त्याला उठवलं. उठवलं म्हणजे काय, जमिनीवरनं उठवलं नाही, जमिनीवरनं तो आपोआप उठला, परंतु त्याच्या अज्ञानाच्या निद्रेतून त्याला जागं केलं. तो जो अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेला होता,
अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेला होता. हे बरोबर आहे का वाक्य? सांगा बरं तुम्ही मला. तो जो अज्ञानाच्या निद्रेमध्ये होता, निद्रा आणि झोप एकच गोष्ट आहे. तो अज्ञानामध्ये झोपलेला होता. त्या निद्रेतून, त्या झोपेतून त्याला उठवलं. कुठे उठवलं? ज्ञानाच्या दिवसामध्ये. So he was completely deluded because of ignorance. So he was woken up from that slumber of ignorance through this entire discourse of Gita. When he woke up, he started fighting. त्यामुळे ज्यांना ही कथा वरवर दिसते अशी, ते असं म्हणू शकतात की गीता ही अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी आहे. अर्जुनाला तू हिंसा कर असं सांगण्यासाठी आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं ना की समजा आपल्याला गँग्रीन झालेला असेल शरीराच्या एखाद्या भागाला, तर तो भाग आपल्याला कापून टाकावा लागेल. तर ती जी लाईफ सेव्हिंग सर्जरी आहे तिला आपण हिंसा म्हणू का? इट इज लाईफ सेव्हिंग. त्यामुळे संपूर्ण शरीराचा किंवा एखाद्या जीवाचा जीव वाचवण्याकरता त्या शरीराचा जो सडलेला भाग आहे तो कापून टाकणं आपल्याला भाग आहे. तर कापून टाकून आणि मग तो फेकून देऊन जर चांगलं होणार असेल असा जो भाग असेल की जो सडलेला आहे, तो भाग सडलेला कापून टाकायला आपण हिंसा म्हणू का? नाही म्हणू शकत. कारण की तेवढ्या हिंसेमुळे बाकीचं शरीर वाचणार आहे. त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्याला संपवल्यामुळे जी अराजकता निर्माण झालेली होती ती नष्ट होणार आहे. जे अराजक आहे, जे अधर्माचं राज्य आहे, ते नष्ट होऊन धर्माचं राज्य पुनर्प्रस्थापित होण्याकरता ज्या हिंसेची आवश्यकता आहे ती हिंसा म्हणजे हिंसा नाही आहे. तर हिंसा आणि अहिंसा म्हणजे काय? याच्यामध्ये जर आपल्या डोक्यामध्ये चलबिचल असली, भ्रम असला, कन्फ्युजन असलं, तर त्यातून बाहेर निघणं फार आवश्यक आहे. ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला या 3 अक्षरांच्या एका शब्दाबद्दल 3 तास निरूपण आपण करू शकू किंवा चिंतन करू शकू अशी सोय लावून दिलेली आहे. एरवी प्राप्ते मतांतरे थातंबुनी अंगभरे बोली जैलते न सरे तुम्हा पाशी. एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचं निरसन न करता आमच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. मी समजा माझंच मत तुम्हाला सांगत राहिलो तर तुम्हाला ते चालणार नाही किंवा ते बरं पण नाही दिसणार. त्यामुळे किती मतं आतापर्यंत सांगून झालेली आहेत किंवा सांगितली गेली आहेत, त्या मतांचं खंडन जेव्हा मी करेन किंवा त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन, त्याच्यामुळे मग मी जे तुम्हाला मत सांगतो आहे ते तुम्हाला स्पष्ट पण होईल आणि तुम्हाला ते पटेल देखील. रत्नज पारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिळगण जेवी. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड रत्न म्हणून विकली जाईल असं वाटत असेल तरी ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी, आणि सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड रत्न म्हणून विकला जाईल असं वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी, आणि सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये. आता ह्या वाक्याचा अर्थ जर तुम्हाला माझ्याशी चांगला कळत असेल किंवा समजला असेल तुम्ही मला सांगू शकता की वेदर ही इज ट्राइंग टू से इट पॉझिटिव्हली ऑर फसिशियसली,
की आपल्याजवळ समजा शाळीग्रामासारखा जो दगड असतो ना, ज्यानी रत्नाचा कस निघतो, तो जर असला तर रत्न पारख्यांच्या गावामध्ये समजा आपण गेलेलो असू, तर तो आपण काढून बाहेर ठेवून द्यावा. म्हणजे काय आहे की आपण तिथे जाऊन त्यांच्या गावामध्ये आपण खूप शहाणे आहोत असं दाखवायचा प्रयत्न करू नये, किंवा सरस्वतीची स्तुती आपण करू नये. सरस्वतीची स्तुती आपण कसं करू? तिच्याच कृपेने करू ना. म्हणजे आपल्याला जी वाणी मिळालेली आहे, ती वाणी म्हणजे सरस्वतीचीच कृपा आहे. तर त्या वाणीनी, म्हणजे सरस्वतीच्या कृपेनीच आपण सरस्वतीची स्तुती कशी करणार आहे? कशी करू शकणार आहे? असं ते असावं असं मला वाटतं. इफ यू फील डिफरंटली यू कॅन टेल मी. काईसा वासू कापुरा, मंद जेथ अवधारा, पिठाचा विकरा तिये साते. ऐका, ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असं म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल? कापराला वास मंद आहे असं म्हणतात. जे समजा आपल्याला, आपल्याजवळ जर हे असेल, काय म्हणतात, पिठी, तिला आपण कापूर म्हणून विकू शकू का? हे सांगून फक्त की या कापराला जरा वास कमी आहे आज, म्हणून कापूर म्हणून पिठी आपण नाही विकू शकणार. म्हणून ये सभे बोलके पणाचे क्षोभे, लाग सरू न लभे बोला प्रभू. म्हणून महाराज या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक म्हणजे पसंती मिळणार नाहीये. ज्ञानदेव महाराज म्हणतात बघा सगळ्यांना की त्यांच्या सभेमध्ये, म्हणजे त्यांना, ज्यांना कोणाला ही ज्ञानेश्वरी किंवा गीता ऐकवायची आहे, त्यांच्या सभेमध्ये त्यांच्या प्रवचनाला त्यांच्या समोर जे श्रोते बसलेत, त्यांच्या समोर श्रोते कोण बसलेत, त्यांनी तर निवृत्तीनाथच माझ्यासमोर बसलेत असं समजून ही सगळी गीता किंवा ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून महाराज या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने, सो इफ आय जस्ट प्रिटेंड टू बी टॉकेटिव्ह, जवळीक म्हणजे पसंती मिळणार नाही. सो इफ आय जस्ट प्रिटेंड टू बी ए गुड टॉकर, बट इफ आय एम टॉकिंग विदाउट एनी सबस्टन्स, देन आय विल नॉट बी कन्सिडर्ड टू बी ऑथेंटिक अँड आय विल बी डिस्कार्डेड. सामान्या आणि विशेषा सकळे कीजेल देखा, तरी कानाचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना आणि निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो, तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही. समजा मी फक्त इतर लोकांनी अहिंसेबद्दल काय सांगितलं आहे तेच फक्त तुम्हाला समराईज करून सांगितलं, तर मग ते माझं व्याख्यान तुमच्या कानावर पोचणारच नाही. शंकेचे निगदळे जे शुद्ध प्रमेय मेळे, ते मागुतिया पावली पळे अवधान येते. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीस पळेल. जे समजा आपल्याला एखादी व्यक्ती एखादं सत्य सांगते आहे, परंतु ते सत्य आहे किंवा नाही अशी शंका जर आपल्या मनामध्ये असेल, तर ती शंका म्हणजे मळ. तर तो मळ जो आहे तो जर पिठामध्ये असला तर कणिक बरोबर मळली जाईल का? किंवा त्यापासून जर एखादी पोळी केली आपण तर ती चांगली होईल का? तर अशी शंका जर आपल्याकडे असली, आपल्या मनात असली, तर जिथे या सत्याचं चिंतन किंवा सत्संग सुरू आहे तिथून आपण पळून जाऊ, असं होईल नाही. का करुनी बाबुळेच्या बुंथी, जळे जिये ठाती, तयांची वास पाहती हसू काई. गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकाची हंस वाट पाहतात काय? गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात, उदके म्हणजे पाणी, गोंडाळाची खोळ म्हणजे बाबुळेची बुंथी.
बाबूळ नावाचं जे झाड असतं ना, त्याची बुंथी म्हणजे आय गेस त्याचं खोड. हं? तर ते पांघरून जी उदके असतात, बाबूळ इज आय थिंक ते खूप कडू असतं मला असं वाटतं नाही का, बबूल इज क्वाईट बिटर. तर ते पांघरलेलं जर पाणी असेल तर इट विल ऑल्सो बी बिटर, राईट? तर अशा प्रकारच्या पाण्याची हंस वाट पाहतील काय? का अभ्रा पहिलीकडे जई येत चांदणे कोंडे ते चकोरे चांचोडे उचलिती ना. किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणं येतं त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. चकोर पक्षी जो आहे त्याला चांदणं आवडतं, परंतु ढगांच्या मागून येत असलेलं जे मळलेलं चंद्रप्रकाश आहे, मळलेलं चांदणं आहे, त्याचा उपभोग घेण्याकरता तो आपली चोच सरसावणार नाही. म्हणजे ही विल नॉट वॉन्ट टू पार्टेक ऑफ दॅट. ठीक आहे. तैसे तुम्ही वासन पाहाल, ग्रंथू नेघावरी कोपाल, जरी निर्विवाद नव्हेल निरूपण. त्याप्रमाणे जर माझं निरूपण निर्विवाद म्हणजे शंकारहित होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही आणि ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. माझं निरूपण जर मला निर्विवाद म्हणजे शंकारहित नाही करता आलं, तर तुम्हाला माझ्या ग्रंथाविषयी काही उत्सुकताच नाही राहणार आणि माझ्या ग्रंथाचा स्वीकार नाही होणार. इतकेच इतकेच नव्हे तर शिवाय तुम्ही आणखी रागावाल. इथे तुम्ही काय सांगताय? न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते जोडूनी नेदी. निरनिराळ्या मतांचं निराकरण न करता जर अहिंसेचं व्याख्यान केलं तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. त्यामुळे त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील आणि महाराज तसलं व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. निरनिराळ्या मतांचं निराकरण केलं नाही. सो अनलेस आय शूट डाऊन अदर पॉइंट्स ऑफ व्ह्यू ऑन अहिंसा, until I make you completely शंकारहित, डाऊटलेस, तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही, अशा प्रकारचं निरूपण मी इतर सगळ्या मतांचं खंडन करून त्यांना पूर्णपणे डिस्प्रूव्ह करून हं, जर केलं तर तुम्ही मला मान्य कराल. नाही केलं तर मग त्याच्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील आणि तसलं व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. आणि माझे तव आघवे ग्रथन येणेची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. आणि माझं ग्रंथ रचणं याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न असावं. आय बीन रायटिंग दिस होल थिंग सो दॅट इट विल प्लीज यू. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणोनी गीता एकसरे धरिले मिया. सहज विचार करून पाहिलं तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे आहते आहात असं समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचं व्याख्यान करू लागलो. म्हणजे तुम्हाला गीतेचा अर्थ ऐकण्याची इच्छा आहे, ते तुम्हाला प्रिय आहे असं म्हणून असं समजून मी गीतेचा आश्रय केला आणि तिला जीवासारखी प्रिय मानून तिचं व्याख्यान करू लागलो. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल, म्हणून ग्रंथू नव्हे बोल बोल साचची हे. जी मालमत्ता, जी आपली सर्व मालमत्ता म्हणजे पूर्ण कृपा आहे ती द्याल आणि गीतेला सोडून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे. तुमची जी पूर्ण कृपा आहे ती मला द्याल आणि गीता सोडवून द्याल असं मला वाटतं. म्हणून गीता हा ग्रंथ नसून माझ्याजवळ तुमचं तारण आहे. सो गीता इज लाईक माय इन्शुरन्स पॉलिसी. तुम्ही तुमची कृपा पूर्ण मला द्याल आणि माझ्याकडनं ही गीता घ्याल. का सर्वाचा लोभोधरा, सर सस्वा सर सस सरस्वाचा
आय डोंट नो सर्वस्वाचा आहे की काय आहे. सर्वस्वाचा पाहिजे. हा, का सर्वस्वाचा लोभ धरा, ओलीचा अवेरू करा, तरी गीते मज अवधारा एकची गती. अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल आणि तारणाचा अवेर कराल, तर गीतेची आणि माझी एकच गती आहे असं समजा. किंबहुना मज तुमची हा कृपा काज, तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. हा 333वा श्लोक आहे, 333. फार मला काय सांगावं, ही ओवी आहे ऍक्च्युली, श्लोक नाही आहे. फार काय सांगावं, मला तुमच्या कृपेशी काम आहे आणि या कृपेकरता मी हे ग्रंथाचं निमित्त केलं. हा ग्रंथ मी लिहिला आणि तुमच्या चरणाशी जर अर्पण केला तर तुमची कृपा मला प्राप्त होईल, म्हणून मी या ग्रंथाची निर्मिती केली आणि ह्याचं निमित्त केलं. तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून जी मतांगे बोलो गेलो. तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावं लागलं. तुम्ही जे रसिक आहात ना, तुमच्यासारख्या रसिकांना योग्य व्याख्यान योजावं लागलं, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. तुमच्यासाठी जे योग्य व्याख्यान आहे त्याच्यामध्ये इतर मतांची चर्चा होणं आवश्यक होतं, म्हणून त्या इतर मतांची चर्चा माझ्याकडनं झाली. तव कथेसी पसरू झाला, श्लोकार्थो दुरी गेला, की जो क्षमा यया बोला अपत्या मज. तो या व्याख्यानाचा विस्तार झाला आणि श्लोकाचा अर्थ एकीकडेच राहिला. माझ्या या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. आणि घासातील हरळू फेडिता लागे वेळू, ते दूषण नव्हे खडू सांडावा की. आणि जेवत असताना घासातला खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणाऱ्याला तो घासातला खडा काढायला वेळ लागला आणि आपलं जेवण आटपायला उशीर केला, तर त्या जेवणाचा दोष नाहीये. कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. का सवचोरा चुकविता, दिवस लागलिया माता, कोपावे की जीविता जिताणे की जे. अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी यायला मुलाला जास्त दिवस लागले, तर आईने मुलावर रागवावं, की तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठ मोहऱ्या वगैरे वळून त्याची दृष्ट काढावी. हं? सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे, आपला मुलगा जर घरी उशिरा आला, तो उशिरा का बरं आला? कारण की त्याच्यासोबत एक कोणीतरी चोर होता, संभावित चोर, पण त्याला चुकवून तो आला. तो चुकवून येता येता त्याला घरी यायला वेळ लागला. तर तो घरी उशिरा आला म्हणून आईने त्याला रागवायला पाहिजे, की तो सुखरूप घरी आला जिवंत त्या चोराच्या तावडीतून सुटून, ह्याच्याबद्दल मीठ मोहऱ्या वगैरे वळून त्याची दृष्ट काढायला पाहिजे. परी यावरील हे नव्हे, तुम्ही उपहासिले तेची बरवे, आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे. परंतु माझं बोलणं वरच्यासारखं म्हणजे शाबासकी देण्यासारखं नाहीये. तर माझं बोलणं पाल्हाळाचं होतं आणि ते तुम्ही सहन केलं हे म्हणणंच बरं. तर आता महाराज ऐका. देव असं बोलले. म्हणे उन्मेष सुलोचना, सावध होई अर्जुना, करू तुझं ज्ञाना ओळखी आता. भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो. तू इकडे लक्ष दे. तरी ज्ञान गाते ऐथे, ओळख तू निरुते, आक्रोशे विण जेथे क्षमा असे. तर जिथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तिथे ज्ञान आहे हे तू पक्क ओळख. चरफडल्याशिवाय क्षमा आहे तिथे ज्ञान आहे. सो द वन who is abusing us, unless there is forgiveness, there is no knowledge. आपल्याला कोणाविषयी कुठल्याही प्रकारची द्वेषभावना आपल्या मनामध्ये ठेवायची काही गरज नाही. आपल्या मनामध्ये जळफळाट देखील व्हायची गरज नाहीये. आणि आपण मनातल्या मनात क्षमा पण करून टाकावी आणि त्याचा विचार सोडून पण द्यावा.
जर खरं ज्ञान असेल तर त्याला आपल्याला उगीचच्या उगीच कवटाळून बसायची काही गरज नाही. पण कोणावर आपण चरफडण्याची काहीच गरज नाही, नाही का? अगाध सरोवरी कमळणी जियापरी, का सदैवाची घरी संपत्ती जैसी. फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल म्हणजे विपुल वाढतात, अथवा भाग्यवान पुरुषाच्या घरी जशी संपत्ती अलोट येत असते, पार्था तेणे पाळे, क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. म्हणजे आता ते क्षमा ह्या विषयाबद्दल सांगतायत. अहिंसा झाली ना ऑलरेडी सांगून, आता क्षमा या विषयाबद्दल सांगतायत. अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते, तेही ज्या लक्षणांपासून कळते ती लक्षणं आता आम्ही निश्चितपणे सांगतो. क्षमेबद्दल आता सांगणार आहे. ठीक आहे. तरी पढियंते लेणे, अंगी भावे जेणे, धरिजे तेवी साहणे सर्वची जया. ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो. त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा 3 प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत. ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले, तथापि जो डगमगत नाही. हं? तर 3 प्रकारचे ताप राहिले, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आधिभौतिक म्हणजे कुठले ताप आहेत? आपल्या शरीराचे ताप आहेत. आधिदैविक म्हणजे कुठले ताप आहे? आपल्या मनाचे ताप आहेत. किंवा जर तुम्ही सृष्टीमध्ये बघितलं, तर ज्या आपल्यावर कुठल्याही प्रकारच्या कॅलॅमिटीज येतात ना, म्हणजे समजा पूर आला किंवा आता गरमी खूप आहे किंवा थंडी खूप झाली, तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या तापांवर आपल्याला काही कंट्रोल नाही आहे. किंवा आपल्याला भूक लागते, तर त्या भुकेवर कसं काय, म्हणजे भूक सुद्धा एक प्रकारचा तापच आहे ना. तर हे सगळे जे ताप आहेत अशा प्रकारचे, किंवा मनाचे ताप असतात आपल्या, आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट अशी व्हावी पण ती तशी होत नाही. हं. तर हे सगळे जे ताप आहेत. आणि आध्यात्मिक ताप कुठला आहे? आपल्याला माहितीच नाही की आपण कोण आहे. आपल्याला जर कळलं की आपण कोण आहे, तर मग आध्यात्मिक ताप नाही होणार ना. सो इफ वी आर अवेअर ऑफ हू वी आर, त्याच्यानंतर आध्यात्मिक ताप नाही होऊ शकत. नाही. सो इफ वी कॅन गेट रीड ऑफ ऑल दीज टाइप्स ऑफ ताप, म्हणजे बेसिकली दुःख, these आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉरो और मिसरीज, ताप. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिता ही करवे तोची मानू. इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. अशी जी व्यक्ती असते तिला क्षमाशील म्हणायला पाहिजे आपण. जो मानापमानातेस आहे, सुखदुःख जेथे सामाये, निंदास्तुती नोहे दुखंडू जो. जो मान आणि अपमान आपल्या मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो, आणि सुखदुःखे ही ज्याच्या ठिकाणी सामावली असतात, म्हणजे सारखी मानली जातात. आणि निंदा आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती 2 प्रकारची, म्हणजे सुखाची किंवा दुःखाची होत नाही. उन्हाळेनी जो न तपे, हिमवंती न कापे, कायसेनीही न वासिपे पातले या. उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही, हे उन्हाळ्यामध्ये ज्याला गरमीमुळे त्रास होत नाही आणि हिवाळ्यामध्ये थंडीमुळे त्रास होत नाही. त्रास होत नाही म्हणजे थंडी वाजणार नाही किंवा गरमी होणार नाही असं नाही आहे, परंतु त्याच्यामुळे आपण दुःखी नाही होणार. गरमी असेल तर मग काहीतरी करा, त्याच्यासाठी पंखा लावा, एसी लावा, कूलर लावा, झाडाखाली जाऊन उभे राहा, जे काही शक्य असेल ते करा आणि तो ताप जो आहे तो मिटवा.
थंडीचे दिवस असतील तर मग थंडीमध्ये काहीतरी शेकोटी पेटवा, हीटिंग सिस्टम लावा तुमच्या घरात किंवा हीटर लावा, नाही तर मग अंगात कपडे घाला. तर अशा प्रकारच्या तापांचं निवारण पण आपण करू शकतो ना. तर ते जसे येतात तसे जातात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापान्यो नित्या स्थास्तितिक्षस्व भारत. अशा प्रकारचे ताप येतात आणि जातात. त्यामुळे आपण ते सहन करावे. जाऊ द्यावं त्यांना. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. मेरू पर्वत आपल्या शिखराचं जसं ओझं मानित नाही, अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझं म्हणत नाही. नाना चराचरी भूती दाटणी नभे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःखादी द्वंद्व प्राप्त झाली असताना जो श्रमी होत नाही, सुखदुःख प्राप्त झाली असताना आपण त्याच्यामुळे पीडित नाही होत, पिडले नाही जात, सुखी किंवा दुःखी पण होत नाही, श्रमी होत नाही. सो आय डोंट गेट टायर्ड ऑफ दॅट. घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवी. पाण्याचे लोट घेऊन नदी आणि नद ह्यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्या सर्वांचा समावेश करून घेतो, तैसे जयाची ठाई न साहणे काहीची नाही आणि साहतू ऐसेही ऐसेही स्मरण नुरे. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणं हे कधीच नसतं आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणीची ज्या ठिकाणी राहत नाही. अंगाजे पातले ते करुनी घाली आपुले येथ साहतेनी नवले घेपी जेना. जे जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपलं स्वरूपच आहे असं तो समजतो. म्हणून आपण अलौकिक असं काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही. सो ही डझंट इवन थिंक दॅट ही इज टॉलरेटिंग ऑल ऑफ दीज थिंग्स. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेणे महिमा ज्ञानासी घा. हे प्रियोत्तमा अर्जुना, दात ओठ न चावता स्वभावतःच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानाला मोठेपण प्राप्त होतं असं समज. तो पुरुषू पांडवा ज्ञानाचा बोलावा आता परिस आर्जवा रूप करू. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचं जीवन आहे. आता आर्जवाचं स्वरूप तुला सांगतो ते ऐक. आता आर्जव सांगायचं ना आपल्याला. काय काय सांगितलं होतं? कुठल्या कुठल्या होत्या त्या? पहिले अमानित्व अदंभित्व, नंतर अहिंसा, क्षमा म्हणजे शांती, आता आर्जव. याच्यावर आर्जवाबद्दल सांगणार आहे आता. तर आर्जवाबद्दल आपण पुढच्या वेळेस घेऊ का? हं? क्षमा ह्या जागी आपण आता थांबू. अहिंसेचा आपण पुष्कळ विचार केला. पहिले आपण अमानित्व आणि अदंभित्व या दोन गोष्टी एकाच तासामध्ये आपल्याला समजून घेता आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर अहिंसा आपण ऑलमोस्ट 3 तास बघितली. म्हणजे अहिंसेबद्दल ज्ञानेश्वरांनी जे काही चिंतन केलेलं आहे ते सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला 3 तास लागले. आणि नंतर त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात आत्ता आपण त्याच्यानंतर क्षमा ह्या विषयावर चिंतन केलं थोडंसं. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही विचार व्यक्त करायचे असतील किंवा काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर आपण त्याच्यावर एकत्र चिंतन करूया. आर्जवाबद्दल आपण पुढच्या चिंतन करू. समीर, ऑसम, हाऊ ग्रेट टू सी यू. बोला. हे अहिंसा टिकवायला जे जे काही करावं लागत असेल ते करणं करावं का म्हणजे? अहिंसा टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि जे काही करायला अच्छा, पाहिजे ते आपण एक करावं का, हा प्रश्न आहे. एक सब सब क्वेश्चन आहे. ओके. प्राण्यांमध्ये अहिंसा प्राणी टिकवत नाही अहिंसा. वाघ हिंसक असतो, गाय अहिंसकच असते.
ओके. वासरू अहिंसक असतो, सिंह हिंसकच असतो. ओके. यांच्यामध्ये अ, आणि पण आपली गोष्ट वेगळी, आपण माणसं आहोत. पण अहिंसा टिकवायला जे काही करावं लागत असतं, जे काय असतं, डेमोक्रेसी असेल वगैरे असेल, धर्मनिर्वाह असेल, आपल्या पद्धतीने जे पूर्वी होत होतं, तर ते करावं का म्हणजे. तर हिंसा आणि अहिंसा हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं, तर आपल्याकडून हिंसा होणारच नाही. म्हणजे सिंह जो करतो ती हिंसा थोडीच असते. सिंह जो करतो ते त्याच्या पोटापाण्यासाठी करतो आणि तो हा निसर्गाचा नियम आहे. गाय सिंहासारखी हिंसा करत नाही, म्हणजे जाऊन एखादा दुसरा प्राणी मारत नाही, मारून खात नाही. परंतु गाय गवत खाते ना, तर मग हा गवतावर तर हिंसा होतेच. म्हणजे हम्म प्रत्येक जीव जो आहे ना, त्याच्या शरीर रक्षणाकरता हिंसा केल्याशिवाय राहूच नाही शकत. त्यामुळे शरीर रक्षणापुरती जी हिंसा आहे किंवा जो स्वार्थ आहे, त्याला हिंसा नाही म्हणता येत. त्याचप्रमाणे जर समाजामध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली असेल, की ज्याच्यामुळे संपूर्ण समाजाचं अहित होत असेल किंवा समाजाचा हा घात होत असेल, तर तशी प्रवृत्ती नष्ट करणं ह्याला हिंसा नाही म्हणत. म्हणजे तुम्ही मला सांगा, की समजा एखाद्या व्यक्तीने कोणाची तरी हत्या केलेली आहे, खून केलाय. हम्म तर हो त्या हत्याऱ्याला, त्या खुनी माणसाला शिक्षा केली, तर तो जो न्यायाधीश असतो, ज्यांनी फाशीची शिक्षा सुनावली, तो हम्म किंवा ज्यांनी ॲक्च्युली त्या माणसाच्या गळ्याला फास लावला आणि तो फासावर लटकवला, हा तो जल्लाद, जल्लाद. हँगमॅन, त्यांनी हिंसा केली हँगमॅन. का? नाही केली. हा बरोबर आहे ना? त्यामुळे हिंसा आणि अहिंसाला जे कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन आपण पहिले काढणं जरुरी आहे. त्याच्यासाठी तर आपण गेले 3 तास एवढं चिंतन करतोय. हम्म तर हिंसेचा आणि अहिंसेचा जो कॉन्टेक्स्ट आहे, तो समजून घेणं फार महत्त्वाचं. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलो ते हे शिकलो, की धर्म संरक्षणार्थ किंवा आत्मसंरक्षणार्थ जी हिंसा करणं आपल्याला अपरिहार्य आहे, हा त्या हिंसेला हिंसा म्हणता येऊ शकत नाही, असं आहे. तर हा अशा प्रकारे जर आपण स्वसंरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, आत्मरक्षणासाठी, समाजाच्या रक्षणासाठी, पण समाजाच्या रक्षणासाठी द वन हू इज डेझिग्नेटेड इज अलाउड टू डू हिंसा. म्हणजे समजा एखाद्या हत्याराला फाशीची शिक्षा द्यायची असेल, तर ती मी नाही देऊ शकत. जो न्यायाधीश हम्म खुर्चीवर बसलेला आहे तो देऊ शकतो. कारण की वी हॅव डेझिग्नेटेड बरोबर. दॅट पर्सन टू कॅरी आउट दिस काइंड ऑफ ड्युटी फॉर द सोसायटी, हम्म असं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या आत्मसंरक्षणासाठी हिंसा करावी लागत असली, तर ती हिंसा नाही आहे. ओके. अच्छा. वंडरफुल. आपण ह्या विचारावर आत्तापुरतं इथे थांबू आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या सत्रामध्ये भेटू. ओम पूर्णमद पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.